श्लोक 8. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. अर्थ, हे भारता, तमोगुण अज्ञानजन्य असल्यामुळे सर्व प्राण्यांना मोह उत्पन्न करतो. तो तमोगुण प्रमाद, आलस्य व निद्रा यांचे योगाने जीवाला बद्ध करतो. विवरण: तमोगुणापासून अज्ञान होते. ज्ञानग्रहण शक्ती झाकली जाते. ती आपले कार्य करू शकत नाही. ज्ञानाचे अभावी माणसाला मोह उत्पन्न होतो. मोहामुळे कार्य अकार्य याचा निर्णय होत नाही. त्यामुळे प्रमाद म्हणजेच चुका घडत राहतात. आळसामुळे निरुत्साह, सुस्ती, निद्रा येते. कोणताही प्रयत्न अगर कार्य केले जात नाही. असा हा तमोगुण आहे. तो माणसाचे प्रगतीचा अडसर असतो. तम हा गुण अज्ञान उत्पन्न करतो. खरे तर प्रकृती व पुरुष दोघेही ज्ञानी आहेत. त्यामुळे अज्ञान कोठून आले असा प्रश्न मनात येऊ शकतो. तर याचे उत्तर असे आहे की परमात्म्याने त्याला काही विशिष्ट घटना घडवायच्या असल्याने त्याने तम निर्माण केला आणि त्या तमातूनच अज्ञान निर्माण झाले. परमात्मा हा देहीन आहे. तो ज्ञानी आहे. पण त्याने स्वतःच जाणून बुजून अज्ञानाचे सोंग घेतले असावे असे वाटते. अज्ञान निर्माण करण्यासाठी त्याने सर्वप्रथम तमाची निर्मिती केली. आता अज्ञानामुळे मोह निर्माण होतो. मोह म्हणजे बुद्धीची भ्रष्टता. अर्जुनाला युद्ध न करण्याची बुद्धी या मोहामुळेच झाली आणि तो मोहग्रस्त झाला. अर्जुन भगवंताला सांगतो, भ्रमतीव च मे मनः, आणि शेवटी सुद्धा सांगतो की आता माझा मोह गेलेला आहे. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. सर्वसामान्यपणे आपण मोह व लोभ हे शब्द एकाच अर्थी वापरतो. पण लोभ म्हणजे एखाद्या वस्तूचा हव्यास, ती मिळावी असे तीव्रतेने वाटणे आणि ती मिळवण्यासाठी सारासार विचारशक्ती उपयोगात आणली जात नाही. पण मोह म्हणजे बुद्धीला सत्य मार्ग न दिसणे, संभ्रम होणे. तम हा गुण आत्म्याला मोह निर्माण करतो. कारण तमामुळेच अज्ञान निर्माण होते आणि या अज्ञानातूनच मोह उत्पन्न होतो. याचेमुळे बुद्धीचे काम नीटपणे होत नाही. त्यामुळे प्रमाद किंवा आपल्या हातून चुका होत जातात. काम करायला हवे असून आपण काम करीत नाही किंवा आपल्याला ते करावेसेच वाटत नाही आणि यालाच आळस असे म्हटले जाते. काम सोडून आळसाने नुसते बसले की माणसाला निद्रा येऊ लागते. अति झोपेमुळे त्याची बुद्धी बधीर होते व त्यामुळेच प्रमाद घडत जातात. आलस म्हणजे हा उपसर्ग नकार दर्शवितो. लस म्हणजे प्रकाशने, तेज असणे. आलस म्हणजे तेजोहीन. याचेमुळे बुद्धीचा प्रकाश पडत नाही. मनात आळस येतो म्हणजे शरीराची शक्ती कमी पडते. तेज म्हणजेच शक्तीचे दुसरे रूप आहे. प्रमाद म्हणजे चुका होणे. कर्मामध्ये चुका झाल्या की त्याची विपरीत फळे माणसाला भोगावीच लागतात. ती फळेच आत्म्याला शरीरात जखडून ठेवणारी बंधने असतात. प्रमाद हा 2 प्रकारचा असतो. एक, करण्यास योग्य असे काम न करणे आणि दुसरा, जे काम कधीही करू नये ते करणे. अशा कामाने स्वतःचे व इतरांचे अहित किंवा नुकसान होते. यामध्ये व्यसनासारख्या गोष्टींचा समावेश होतो किंवा ज्याचा कोणालाच उपयोग नाही अशा गोष्टी करणे, म्हणजेच पत्ते खेळणे, गोट्या खेळणे किंवा त्या प्रकारचे खेळ खेळणे किंवा यासारख्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालविणे. शिवाय विनाकारण मुक्या प्राण्यांना त्रास देणे, झाडांच्या फांद्या पाने ओरबाडणे, उपटणे, एखाद्या चांगल्या गोष्टीचा विध्वंस करणे. थोडक्यात या संपूर्ण विश्वात त्रिगुणाची सत्ता आहे. सत्वगुणापासून सुख, रजोगुणापासून विविध कर्मे आणि तमोगुणापासून ज्ञान आच्छादित होत असल्याने प्रमाद घडतात असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.